धन्यवाद. अन्सार यांचा आवाज आपण ऐकत होता. मॅचला झाली सुरुवात. चला विनंती, आपला प्रतिनिधी पाठवा. टीम शिवरत्न मनवेलपाडा, आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या कॉमेडी बॉक्सच्या दिशेनं. शिवरत्न टीम आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री दिशेनं पाठवा. मॅचला हा क्वालिफायचा शेवटचा मॅच आहे. हा 6 दिवसामधला क्वालिफायचा शेवटचा मॅच आहे. पायावरचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला खेळले मिड विकेटच्या रिझनमध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. कैलास पाटील आमच्या जोडीनं जॉईंट होत आहेत. योगेश आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम, ही जोडी मैदानावरती आहेत. आणि कैलास 5 संघ पाहिलेत आपण क्वालिफाय होताना. संस्कृत 11 रायगड, कुवेत 11 रॉयल रायगड, पोलीस 11, निव्या स्पोर्ट्स, जयू 11, हे 5 संघ पाहिले आहेत. या सामन्यामध्ये 6वा संघ ठरेल जो क्वालिफाय होणारा 6वा, तो कोणता संघ ठरणार? कैलास, स्वागत आहे. धन्यवाद तुकाराम. चेंडू बघितला आपण, खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरमध्ये, ट्रॅव्हल होतं ऑफ साईडला, डीपमध्ये बघितलं आपण, तडम्याच्या क्षेत्रामध्ये सिंगल येते. आणि सिंगलच्या बघितलं आपण 2 धावा येतात. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं 6 या धावसंख्येवरती 6 इज अ स्कोर. या सुमित 11चा संघ आपण बघितला तर नक्कीच कोकणातील हा संघ पाहायला मिळतोय, ज्यामधील बघितलं आपण बरेचसे खेळाडू बघितला कुडाल परिसरातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोकणातील संघ खेळतोय. पुढ्यातलं चेंडू होता, समोर थोडंसं अपिश खेळ होतं, आलं की लॉंग ऑन थोडंसं बॉन्ड लाईनच्या जवळ होतं, कशी पोचतील. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2025ची स्पर्धा वैशिष्ट्य तेच राहिले, जसं मी सांगत होतो की बाबा गेल्या वर्षी ज्यांनी क्वालिफाय केले त्यापैकी कोण या रेसमध्ये आहे नाही. निव्या स्पोर्ट्स आहे त्या रेसमध्ये, त्याच्या अगोदरच्या वर्षी तो होता. पण गेल्या वर्षी जे 6 संघ क्वालिफाय झाले होते त्यावर्षी चर्चा कैलास आपण करूया. पण मॅच ऑनगोईंग आहे, तिथेही चर्चा होईल. धावा धाफलकावरती ते 7-4 चेंडूचा खेळ पूर्ण होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. फलंदाज चौकार येतोय, 4 धावा. इट्स अ बाउंड्री. कम ऑन डीजे. बघितलं होता समोरचा संघ ज्यावेळेस बघितला फलंदाज तो षटकार ठोकला, जणू काय वाटलं समोरचा संघ जिंकेल की काय. परंतु त्याच्यानंतर बघितलं आपण मनवेलपाडा संघाने बघितलं आपण विजयश्री खेचून आणली. प्लेसमेंट, सुंदर प्लेसमेंट, कारण बघितलं मिडस्टोनवरती चेंडू होता, रेषेत आले आणि त्याच्यानंतर बॅटला थोडंसं वळवलं, ऑफ साईडला शॉटमध्ये चेंडू निघून जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे, धावलकावरती 12. हा क्वालिफायचा शेवटचा मॅच आहे, त्याच्यामुळे कोण क्वालिफाय होणार. आणि जसं मी चर्चा करतोय, गेल्या वर्षी चॅम्पियन संघ ठरला होता चॅलेंजरचा, तो नाही आहे. NCC नारंगी रनरअप होता, तो स्पर्धेबाहेर गेला आहे. फोर्ट 11 चर्चगेट तो संघ देखील स्पर्धेबाहेर गेला आहे. शेवी 26 चंदनसरचा संघ होता, तो देखील स्पर्धेबाहेर गेला आहे. सँडी स्पोर्ट जो आता रुद्रचा खेळला ना, तोही संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. आणि एक अक्षय 11 संघ होता, तोही स्पर्धेबाहेर गेला आहे. याचा अर्थ 6 नवीन संघ यावर्षी क्वालिफायच्या रेसमध्ये. आणि वैशिष्ट्य राहिले, ही पाटील परिवाराच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य राहिले की प्रत्येक वर्षी नवीन संघ क्वालिफाय होतात. का तर त्याच्या अगोदरच्या वर्षी जरी बघितलं ना, तर अगोदरच्या वर्षी पण हीच कहाणी होती. जिथे निव्या स्पोर्ट बघितला ना, आता तो उपविजेता होता आणि MCC विरार जो चॅम्पियन होता. शेवटचा षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या चेंडू टॉप द बॅट लागला, बॅटच्या टोला लागला. जोपर्यंत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जाईल, 1 धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण करतात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 14-14 वरती. 14 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1.1 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला गेलेला आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. आणि एका बाजूने मनवेलपाडा संघ, दुसऱ्या बाजूने बघितला आपण सुमित 11 कुडालचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर बरेचसे मग ते कोकणातले संघ असतील, गुजरातचे खेळाडू असतील, मग ते मी म्हणेन भिवंडीचे खेळाडू, ठाण्याचे खेळाडू, मुंबईचे खेळाडू, अप्रतिम. म्हणजे प्राईजला महत्त्व तर आहे, परंतु प्राईडला तितकंच महत्त्व आहे. चांगला उल्लेख तुम्ही केला. आणि म्हणून आपण काय बोलतोय की आता गेल्या वर्षी जे 6 संघ होते जे क्वालिफाय झाले होते ते त्या रेसच्या बाहेर गेलेत, म्हणजे त्यापैकी एकही संघ नाही.
आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी संस्कृती 11 रायगडला आपण पाहिलं होतं. जो क्वालिफाय झालेला संघ होता तो यावर्षी क्वालिफायच्या दिशेने आला. संस्कृती 11 रायगड 1 वर्षानंतर तो आलाय. चॅम्पियन MCC विरार स्पर्धेबाहेर गेलाय. ऑफस्टॉपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निव्हिया स्पोर्ट ज्यावेळेला तो रनरअप संघ होता तो पुन्हा एकदा त्या रेसमध्ये आहे. या रेसमध्ये आहे निव्हिया स्पोर्टचा संघ. गणेशपुरीचा संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. यंगस्टर पापडी या स्पर्धेच्या बाहेर गेलाय आणि मुंबईचा सम्राट जो क्वालिफाय झालेला संघ होता तोही बाहेर गेलाय. आता असे हे 6 नवीन संघ या वर्षी क्वालिफायच्या दिशेने आहेत. आणि याचा दुसरा अर्थ काय माहिती का? व्हाईट बॉलचा इशारा येतोय कैलास. याचा दुसरा अर्थ असा की जी नवीन चॅम्पियन होण्याची जी परंपरा आहे ना ती परंपरा याही वर्षी काय राहणार. NCC कपला देखील आपल्याला असंच पाहायला मिळतंय की लगातार दुसरा चॅम्पियन कोण झालेला नाही आहे. म्हणजे लगातार सेकंड चॅम्पियन आपण बघितलेलं नाही आहे. ऑन साईडला फिरले होते. यशस्वी ठरतोय फलंदाज. इट्स अ बिगी, इट्स अ सिक्सर. कम ऑन DJ. होता त्याला स्वीप केला. लॉंग लेग सीमारेषा पार पाठवलंय. षटकारानं धावफलक जाऊन पोहोचला 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि हे का सांगतो कारण प्रेक्षक हळूहळू अजून संख्या वाढत झालेत आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये तोच प्रश्न आहे की बाबा अजून किती मॅचेस बाकी आहेत. तर हा क्वालिफाईंगचा शेवटचा मॅच आहे. त्याच्यानंतर सुपर सिक्स चालू होणार आहे. यानंतर सुपर 6चे मॅच म्हणजे यानंतर 5 मॅचेस आहेत. 5 मॅच याच्यानंतर खेळले जातील. 21. 21 धावा धावफलकावरती 1.3 षटकांचा खेळ झालाय. स्कोर 21-21. 21 धावा झाल्या. त्याने बघितलं काही मॅचेस आपल्याला फ्लड लाईट्समध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. ऑफ साईडला गडीबाद. थोडासा स्क्वेअर कट चेंडू यायला होता मात्र बघितलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू निघून गेला. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचकडे येऊया. कसं चॅम्पियन जसं तुम्ही उल्लेख केला कैलास नवा चॅम्पियन तसं म्हणजे संघांची संख्या आहे ना ती देखील वाढत गेली 2017 नंतर. या स्पर्धेमध्ये जे संघ खेळले त्यांच्यामध्ये देखील वाढ होत गेली. जसं लाईट्स या मैदानाला लागल्या 2017 नंतर तशा त्याच्यामध्ये ती वाढ होत गेली. आणि याही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ती संख्या कायम राहिले. 1.4 षटकांचा खेळ. 1 गडीबाद 21. 2 चेंडूचा खेळ. शिल्लक आहे न्यू बॅट्समन मैदानावरती. यश स्वीप रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंट रिझनमध्ये फील्ड करतो. मी येतो तुमच्या दिशेनं. धावा आहे धावफलकावरती 22-22. म्हणजे बघितलं आपण 2023 मध्ये बघितलं आपण 24 मध्ये बघितलं आपण 150 संघ खेळले होते. त्याच्या अगोदर बघितलं 161 संघ. त्याच्या अगोदर 127 संघ. त्याच्या अगोदर ज्यावेळेस NCCने बघितलं आपण पारितोषिक जिंकलं होतं 111 संघ होते. पागदरे बॉईजने ज्यावेळेस चषक जिंकला होता 106 संघ होते. आणि सरौली बॉईजने जेव्हा स्पर्धा जिंकले 57 संघ होते. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. षटकार 6 धावा. अगदी अकोटप्याचा चेंडू त्याचा घरपूस समाचार घेतलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलक. जसं कैलास तुम्ही म्हटलं की 2017ला या स्पर्धेमध्ये 97 संघ खेळले होते. तिथे लाईट्स लागल्या त्याच वर्षी या मैदानावरती आणि मग ती संख्या हळूहळू वाढत गेली. 2018ला 106 खेळले. 2019ला 111 संघ खेळले. 20ला ही स्पर्धा झाली नव्हती कोरोनाच्या काळामध्ये. 21ला जेव्हा आलो ना तेव्हा ती संख्या 127 वरती गेली होती. 22ला ज्यावेळेला आपण गेलो त्यावेळेला ती 161 वरती गेली होती ती संख्या पूर्ण याची. 23ला 150. 150 संघ खेळले. मागच्या वर्षी 132 खेळले आणि यावर्षी 137 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आहेत. 137 संघामधले हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहणारा चेंडू पाठीमागे निघून जातोय. आज काही सामने रफ अँड टफ झाले. त्यामधला एक पोलीस 11 वर्सेस
बघितला आपण कोचिवड्याचा तो सामना कडक, ज्यांनीच कोणी तो सामना बघितला असेल ना, थरारक सामना होता. तरक आणि पैसा वसूल मॅच होता. शेवटच्या चेंडूवरचा तो थ्रिल, जसा चेंडू चालला होता तो 3 रन बोलवला होता. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, थोडंसं खोलवर टप्प्यात चेंडू पायावरती आदळलाय. पंच लेग बायचा इशारा करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पुतलाय तो 29. धावा धावफलकावरती. शेवटचं षटक सुरू आहे. धावा धावफलकावरती 29. 29 इज द स्कोर यर. शेवटचं षटक ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं आपण शॉर्ट मिडविकेट आहे सर्कलच्या आतमध्ये. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. कार्पेटच्या पद्धतीने चेंडू बॅक टू द बॉलर निघून आला होता. फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा केल्यानंतर हे षटक आले. या षटकामध्ये फक्त सिंगल रन लेग बायची ते देखील. सोनू शेवटचं षटक हाताळतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संध्याकाळचा 17 आणि संध्याकाळचा 17 संपण्याच्या मार्गावरती आहेत. आकोटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा पूल केला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील. या 2 धावांनी धावफलक 31 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागे आपण 48 पाहिल्या, 51 पाहिल्या, 43 पाहिल्या. आता स्कोर झालाय 31. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा उभारतोय बघायचं आहे. फलंदाजी करणारा संघ. संध्याकाळचं सत्र आहे आणि ही स्पर्धा जो फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्टे स्ट्रोक क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. पंपलिंग झाली, झेल सुटला गेलेला आहे. रूपांतर धावांमध्ये होते. 2 धावा आल्या आहेत, अजूनही गॅदर झालेलं नाही आहे. तिसऱ्या धाव्यासाठी आलेत. तिसरी धाव येईल का? ओ यहाँ भी गडबड होती हुई. म्हणजे इथेही गडबड तिथेही गडबड पाहायला मिळते. मात्र बघितलं बघता बघता जिथे 1 धाव होती, 2 धाव होत्या, 3 धावा आल्यात. ना बघा, गडबड झाली तर ठीक आहे, फक्त गडबडीचं रूपांतर गोंधळामध्ये नाही झालं पाहिजे. गडबड वेगळी, गोंधळ वेगळा. एकदा का गोंधळ झाला, मनातला गोंधळ, मैदानातला गोंधळ, मग थोडंसं कठीण होतं. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. धावा धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 इज द स्कोर. 34 धावा. शरीराला आदळलाय का चेंडू ते आपल्याला बघायचं. सिंगल आले. पंचांचा इशारा लेगबायचा येतोय. पस्तीस धावा झाल्यात आणि 36 धावांचं आव्हान आहे. चला थोडासा ब्रेक घेऊया, गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत आपण येऊया. क्वालिफाईड मॅच आहे. या मॅच नंतर तो ड्रॉ केला जाणार आहे. त्यानंतर DBNशी एक चर्चा करणार आहोत आपण. कैलास पाटील आमच्या जोडीने आहेत. त्याच्यामुळे जो प्रवास 2017ला या मैदानावरनं सुरू झाला होता DBNचा, तो प्रवास जो वानखडे स्टेडियमपर्यंत प्रवास झाला आहे,
त्यावरती जाणार आहेत. त्याच्या जोडीला नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे सदस्य देखील असतील, शांताराम गरज किंवा महेश मांगेला, ते देखील बरोबर त्या जोडीनं असतील, कारण ते या प्रवासात ते सर्व सहकारी राहिले आहेत. त्याच्यामुळे एक 5 मिनिटाचा आपण थोडासा आपण बाईट ती घेणार आहोत या सामन्यानंतर. थोडासा वेळ आपण घेऊया. याच्यानंतर क्वालिफायचा मॅच संपल्यानंतर 5 सुपर 6चे सामने असणार आहे. 35 धावा झाल्यात, 36 करायचे आहेत. कैलास असाही 36चा आकडा कोणाला आवडत नाही आहे, पण धावांचा जो पाठलाग करतोय ना संघ, त्याला जर कोणत्याही परिस्थितीमध्ये धावा या 36चा आकडा पार करावा लागणार आहे, भले तुम्हाला आवडो या न आवडो. आणि हा मॅच तसा शिवरत्न मनोहर पाडाने कालचा दिवस आपण बघितला होता. आपल्या चांगल्या गोलंदाजीने चांगल्या फलंदाजीने देखील गाजवला आहे. बरोबर सुमित इलेव्हनने देखील तीच कामगिरी केली आहे. आता सुमितच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर त्यांचं नाव सुमित इलेव्हन आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरती जर स्मित हास्य आणायचं ना तर हा सामना जिंकायचा आहे. भाई थोड़ा सा स्माइल अगर चेहरे पे लानी है तो इस मुकाबले को आपको जीतना है. आणि दुसऱ्या बाजूला शिवरत्न, मेहनत तुम्ही केले, परिश्रम तुम्ही केले, त्याच्यामुळे शिवरत्न एक एक रत्न तुमच्याकडनं पाहिले आपण, एक एक चांगले खेळाडू पाहिलेत. एक मॅच तुम्हाला चांगली खेळायची आहे. शिवरत्न टीमला हा मॅच चांगला खेळायचा आहे, तर सुमित इलेव्हनला चेहऱ्यावरती स्मित हास्य आणायचं असेल, स्माइल आणायची असेल, तर हा सामना जिंकायचा आहे. कारण हा सामना कसा माहिती आहे का, जसं आपला पहिलीपासून आपण 9वीपर्यंत पास होतो कैलास, आणि 10वीमध्ये पास झाला का खुश होतो ना, तसा मॅच आहे हा. 10वीचा पेपर आहे, पुढे 12वीचा येणार आहे, पण पहिला 10वीचा पेपर बरोबर द्यायचा आहे, पास व्हायचं आहे. नक्कीच पहिला 10वीचे पेढे खायचे आहेत, नंतर 12वीचे पेढे खायचे आहेत. चला सामना सुरू होतोय. 35 धावा झाले, 36 धावांचं इथे आव्हान आहे. थोड्या वेळाने बघितलं आपण फ्लड लाईट्स ऑन होतील. फ्लड लाईट्स ऑन होतील जसं तुम्ही उल्लेख केला होता. आणि या सामन्यानंतर अशोक राणे माळी त्यांनी देखील थोडासा रोल करून घ्यायचा आहे विकेटला, आणि ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स देखील ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळे मध्यभागी आता या सामन्यानंतर एक ड्रॉ होईल, एक बाईट, एक कदाचित DBNच्या सोबत चर्चा होईल. प्रवीण पाटील, धनंजय वांगेला दोन्ही प्रोप्रायटर आहेत. आणि सोबत नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे सदस्य देखील असतील. असतात शांताराम गरत, महेश मांगेला, खाली भरपूर सदस्य आहेत, ते देखील असतील. थोडासा वेळ आहे, एक 5 मिनिटाचा आपण अवधी तिथे देणार. काय स्वागत आहे. 36 धावांचा पाठलाग आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. सचिन, वासू, खास करून वासूवरती नजर असणार आहे. बॅटिंग त्यांनी चांगली केली आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला आहे, थोडासा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. वासू कालचा दिवस बघितला ना, एन मोक्याच्या क्षणी त्याची बॅट जी तळपली होती ना ती आपण पाहिले. आता तोच खेळ त्याला आठवायचा आहे आणि पुन्हा एकदा खेळायचा आहे. हा नक्कीच तोच वासू आपल्याला पाहायला मिळतोय विकेटवरती. एका बाजूने बघितलं आपण सचित आहे, दुसऱ्या बाजूने वासू पाहायला मिळतोय. ही जोडी आपल्याला विकेटवरती, म्हणजे 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुमित इलेव्हन प्रशांतचा तो संघ, जो कुडाल म्हणजे कोकणातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि किती संघ कोकणातले खेळले त्याचेही रेकॉर्ड द्यावा लागेल, कारण फार म्हणजे जसं अलिबागपासून सुरू होतो किंवा चपलूपासून सुरू होतो ना, ते रत्नागिरीपासून मंडणगड तालुक्यातले तर किती खेळले, म्हणजे त्याचा देखील रेकॉर्ड आहे. थँक्स, कारण जितका प्रतिसाद तुमच्याकडनं लाभला आहे तोही काही कमी नाही. आजूबाजूच्या प्रत्येक गावातनं संघ खेळले या मैदानावरती. जर पाहिलं सफाळ्याचे कित्येक संघ खेळले. त्याच्यामुळे ही स्पर्धा अशी आहे ना का प्रत्येकाला वाटते बाबा या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे, आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रवेश मिळवायचा आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, या स्पर्धेचा बॅनर म्हणजे जेव्हा पॅम्पलेट निघते ना बाहेर, त्याच्या अगोदर फोन येतात, बाबा पॅम्पलेटच्या अगोदर नाव लिहून ठेवा आमचं. नक्कीच NCC कप पुढे येणार आहे आणि त्याची चर्चा सुरू आहे. मात्र या सामन्याकडे लक्ष. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर स्विचिटचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. स्विचिटचा का प्रयत्न केला जातोय, कारण तो खाली गॅप आहे ना, त्या खाली गॅपचा कदाचित तो फायदा घ्यायचा होता. भेदायचं होतं त्या गॅपला. योग्य तुम्ही विश्लेषण केलं का, तो थोडासा गॅप होता, तो डीप पॉईंट रिजनमध्ये कदाचित गली आणि पॉईंटच्या मध्ये तो गॅप होता, तो शोधायचा होता. पण तितकं तरबेज गोलंदाज देखील आहेत.
तितकाच तरबेर गोलंदाज देखील आहे. फटका खेळलाय जरूर, बराच वेळ हवेत राहिला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू एका टप्प्या निशी गेला आहे, लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील काही उत्तुंग षटकार त्याच दिशेमध्ये आपण बघितले होते आणि आजही बघितलं आपण चौकार येतोय. चौकाराने धावफलक पुढे सरकलं जाते. 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 36 धावांचा पाठलाग करायचा, अजूनही 31 धावेची गरज आहे. ऑन साईडला सिंगल येते या ठिकाणी. जसा वेळ भेटेल ना तसाच प्रेक्षक वर्ग इथे अजूनही दाखल होते. आपण बघितलं तर काही प्रेक्षक वर्ग यूट्यूबला देखील जॉईन झाला आहे, काही प्रेक्षक वर्ग सकाळपासून इथे दाखल झालेला आहे, काही प्रेक्षक वर्ग दुपारच्या 17च्या नंतर इथे आला आहे. नाही, जसा वेळ मिळेल तसा आलाय, कारण संडे असा असतो ना, म्हणजे बऱ्याच जणांना सुट्टी असते, काही जण उशिरा उठतात. आणि संडे त्या पॅकेट असतं ना बघा, चिप्सचं पॅकेट, कैलास तुम्ही वेफरचं पॅकेट बघा, खोलल्यानंतर माहिती पडतं अर्धा पहिलाच संपले. संडे तसा असतो, उठल्यावरती माहिती पडतं बाबा अर्धा पहिलाच संपलाय. तसा संडे असतो, त्या चिप्सच्या पॅकेटसारखा असतो. भाई जब खोलो तो पता चलता आधा तो पहिले से खतम आहे. त्याच्यामुळे जो अर्धा दिवस मिळतो त्याच्यावरती एन्जॉय करूया आणि निवांत क्षण, म्हणजे आनंदाचे क्षण घालवायचे, आपल्या मित्रांसोबत यायचं, एन्जॉय करायचं, सामन्याला पाहायचं, निरखायचं, खेळाडूंची कामगिरी पाहायची, या सर्व गोष्टी कदाचित संडे. ओलवा टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळाच्या पद्धती खेळला होता, एकदा वे चेंडू होती पूर्ण. बॅट पूर्णपणे फिरली होती, बघा हाफ स्ट्रोक, कारण तितक्याच ताकदीने तो चेंडू आला आणि हाफ स्ट्रोक थोडासा पाहायला मिळतोय. धावा येत आहेत खात्यामध्ये. 36 धावांचा पाठलाग करत असताना बघितलं 7 धावा कंप्लीट झालेत. 29 धावाची अजूनही गरज आहे. 29 धावांची गरज आहे, आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकात शेवटचा चेंडू आहे, 12ची सरासरी आहे आणि त्याला जर भेदायचं, त्याला जर गाठायचं तर शेवटच्या चेंडूवरती सिक्सर, किमान चौकार पाहिजे. 12च्या आसपास सरासरी राखायची आहे तर किमान चौकार पाहिजे. चांगली लाईन अँड लाईनमेंट ठेवले गोलंदाज यशनं. शेवटचा बॉल पुन्हा एकदा वाईट यॉर्कर हाताळलाय. चेंडू चाललाय जोपर्यंत डीप मिड विकेटनं क्षेत्ररक्षक येतोय, थ्रो येतोय, एक धाव सुसाट, एकच धावत सुटले आणि ते परतावा लागले फलंदाजाला. पहिले षटक आले, पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या ते 8. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 1 गडी बाद, 8 धावा, 12 चेंडू, 28ची आवश्यकता आहे. ऐकूया डीजे. सूरज डूब गया है लेकिन सूरज है हमारे साथ में. बारा चेंडू आणि 28 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. म्हणजे 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तो कहते हैं उगता हुआ सूरज और ढलती हुई शाम में बहुत कुछ सिखा कर चली जाती है. उसी तरीके से ये टूर्नामेंट भी हमें बहुत कुछ सिखा कर चली जाती है. अजून काही सामने बाकी आहे, पर खूप काही शिकण्यासारखं आहे तुकाराम मंगेला. नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला, उगवता सूर्य आणि काय असतं माहिती आहे, उशिरा उठणाऱ्यांच्या नशिबी 2 गोष्टी नसतात. एक तर सूर्योदय नाही आणि संधी नाही. तुम्हाला लवकर उठावंच लागतं. जर लवकर उठलं तर सूर्योदय बघायला मिळणार आणि लवकर प्रयत्न तर संधीचं सोनं करता येणार. दोन्ही गोष्टी तुमच्या नशिबात नसतात. संधीचं सोनं करायचं. युवराज आले तर दुसरं षटक हाताळण्यासाठी 12-28चा मॅच आहे आणि पाठलाग करायचा. 36 धावांचा, 8 धावा धावफलकावरती. एका बाजूला सोनू, दुसऱ्या बाजूला सचिन. वासू प्रमुख फलंदाज आहे. ज्यावेळेला शेवटचा चेंडू आला ना त्यावेळेला त्यांनी अक्षरशः कॉलिंग केलं होतं की बाबा एकच धाव काढायची, थांबा. पण दुसऱ्या बाजूला कॉलिंग थोडीशी चुकीची झाली. सचिन बाद झाल्यात. थोडीशी थंडी हवा जाणवायला लागली. थोडंसं थंडगार वारा आलाय. 12-28चा मॅच होतो स्टार्ट. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे.
जस्ट थोडासा मिस केलं खोलवर टप्प्यात चेंडू तो ऑफ स्टंपला अगदी फुंकर घालून अगदी उजव्या एसटीला जसा हाय हॅलो करत हा चेंडू निघून गेलाय एसटीच्या दिशेनं. चेंडू मिस झालाय पण ते एस्ट्यांना किस नाही झालाय. म्हणजे बघितलं आपण चेंडू एस्ट्यांच्या थोडंसं वरून निघून गेलाय. अ ब्युटिफुल डिलिव्हरी. एक अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्हच्या पद्धतीने हा चेंडू निघून जातोय. फटका मोठा खेळायचा होता परंतु कार्पेटच्या पद्धतीने हा चेंडू निघून जातोय. सिंगल आले. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाते 9 या धावसंख्येवरती. 9 तारखेला बघितलं आपण या मैदानाचा वाढदिवस आणि फेब्रुवारीचा तो दिवस कोण विसरणार आहे मित्रांनो. तर 9चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 9 फेब्रुवारी जसं तुम्ही उल्लेख केला आणि ही स्पर्धा जशी संपत येते ना तसं त्या स्पर्धेचे वेध लागतात की बाबा NCAA चषक 2026 कधी येणार त्याची डेट तारीख पण सांगण्याची गरज नाही आहे कारण 9 फेब्रुवारीच्या जो आठवडा येईल ना त्याच आठवड्यामध्ये ती स्पर्धा येणार आहे. त्याच्यामुळे 9 फेब्रुवारीचा दिवस तुम्ही आठवण दिली. वर्धापन दिन 16 या मैदानाचा. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज आहे. पक्षच्या चेंडूवरती सिंगल रन आले. गोलंदाज टिचून मारा करतोय युवराज. आखूट टप्प्यात चेंडू हुक करायचा होता. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला त्यांना टिपला झेल. परतावा लागलाय ते फलंदाजाला. फलंदाज बॅक टू डगआउट बॅक टू पेव्हिलियन. सत्तावीस धावेची गरज आहे. परंतु युवीने काय चेंडू हाताळला होता. भाग पाडलं त्या चेंडूला खेळण्यासाठी. एज लागली वरती चेंडू निघून गेला आणि बघितलं आपण गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर युवी बघितलं आपण 2011चा तो विश्वकप 8वा ज्यावेळेस बघितला युवराज सिंग यांनी अप्रतिम कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला होता आणि ते आठवण होते. बघितलं आपण युवी हे नाव ऐकल्यानंतर. विशाल येतोय नौका खेळाडू. टॅप केला जातोय चेंडू. सिंगल. एक के बिना कुछ नहीं केवल 1 रन खाते में जोड़ता हुआ. अक्षरशः जखडून ठेवले. संधी देत नाही आहेत. युवराज ते बळाचा खेळाडू आहे हा आणि संधी देत नाही तो फलंदाज. हळूहळू आहिस्ता आहिस्ता शिवरत्न मनवेलपाडा त्या क्वालिफायच्या रेसच्या जवळ जाते. 6वा संघ ठरण्याच्या दिशेने तो जातोय. हा क्वालिफायचा शेवटचा मॅच आहे. सो स्ट्राईक एंडला आहे. पुन्हा एकदा टॉप 8 लागलाय. 3 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. यष्टीरक्षक गेलाय त्या चेंडूवरती. हो काळजी घ्या थोडीशी. छोटा मुलगा ज्यांचा आहे त्याला मागे ठेवा थोडासा. तुकाराम यष्टीरक्षक मी कौतुक करेन. त्याचं कारण एक आहे की कुठच्या कुठे तो धावत गेलाय बघ. कुठच्या कुठे. परंतु नक्कीच कॉलिंग देखील फार महत्त्वाचे आहे. 30 यार्डच्या बाहेर तो धावत गेलाय. अप्रतिम अप्रतिम नो डाऊट. कॉलिंग फार महत्त्वाचे आहेत. मात्र बघितलं आपण थोडेसे मिस कॉलिंग झाली. 13 धावा झालेत. 13. शेवटचा चेंडू. 7 चेंडू शिल्लक आहेत. हुक करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. इथे अपील केली जाते. खूप काही चाललंय या मॅचमध्ये. खूप काही चाललेलं आहे. धावसंख्या बघितला आपण आतापर्यंत बघितलं आपण 13 धावा झाल्या आहेत. 23 धावेची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 23 धावेची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 24 धावा झाल्यात. 23 धावेची अजूनही गरज आहे. किती यस 13 झाले. त्या कारणाचं अजूनही बघितलं आपण 23 धावेची गरज आहे. बिल्कुल बहुत ही बेहतरीन क्रिकेट यहाँ पर इस मैदान पर देखने को मिलता हुआ. लाजवाब क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ. एक ऐतिहासिक मैदान है और ऐतिहासिक मैदान पर यहाँ पर ऐतिहासिक मुकाबला भी देखने को मिलता हुआ. चला 5 संघ जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्या कॅप्टनला
सूचना आहे आपण बरोबर जे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहे त्या तिथे पोचायचं आहे. संस्कृती 11 रायगड, कुवेत 11 रॉयल रायगड, पोलीस 11, निव्या स्पोर्ट्स आणि JU 11 पाचही संघ आणि या चालू सामन्यातील विजेता अशा 6 संघामध्ये ती सुपर 6 ची लढाई आता सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर DVN आहे आमच्यासोबत राहणार आहे. ऑफ टर्मच्या बाहेर आहे 6-23 चा मॅच आहे. पहिला चेंडू वाईट बॉल आलाय. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. अंकित मेहरकडनं कॅश प्राईज आले प्रीतमसाठी, खास करून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. प्रीतम जे गोलंदाज आहेत बॉलर आहेत त्यांच्यासाठी हॅट्रिकसाठी वाईट बॉल, कारण ती वाईट लाईन आहे ना, म्हणजे पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय रिच वाईट नाही आहे, शफल वाईट नाही आहे, तर जी वाईड लाईन आहे तीच तुमची गाईडलाईन आहे. पंधरा धावा झालेले आहेत. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. अजून काही बघितलं चेंडू शिल्लक आहेत. तोच प्रयत्न वारंवार तोच प्रयत्न. कुठे खेळायचं आहे? मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईनच्या दिशेमध्ये खेळण्याचा वारंवार प्रयत्न. त्याच दिशेने जायचं आहे. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. महत्वाचा मॅच आहे. पुढचे 2 चेंडू अगदी निर्णायक या सामन्यामध्ये. पुढचे 2 चेंडू स्ट्रायकरला फलंदाज सु फटका खेळलाय जरूर. गॅपमध्ये आहे का? नाहीये. चेंडू डिपेंड विकेटला फील्ड करतोय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेताना गडी बाद झालाय. धावाच्या स्वरूपात विकेट गॉन. 4 चेंडू 20 धावा. ची गरज आहे. ऐतिहासिक असं मैदान आणि या मैदानाच्या बाजूला बघितलं आपण नारंगीचं गाव, त्याच्यानंतर बघितलं डोंगरपाड्याचं गाव, तर नक्कीच बघितलं आई जीवदानी मातेचा तो उंच उंच असा डोंगर देखील आपल्याला इकडनं पाहायला मिळतोय. चार चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. एक सिक्सर पाहिजे मोमेंटमला चालवण्यासाठी. एक सिक्सर पाहिजे स्कोरबोर्डला चालवण्यासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज रेडी आहेत. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा येत नाही फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना डिपार्स. विकेट गॉन. धावाच्या स्वरूपात गडी बाद. महत्त्वपूर्ण खेळाडू बाद होतोय. वासूसारखा खेळाडू बाद होतोय, ज्याने की बघितलं कालच्या दिवसामध्ये चांगली खेळ केली होती. आज प्रयत्न करत होता, मात्र ती जास्त संधी त्याला भेटली नाही मी म्हणेन. आणि त्या कारणाचं बघितलं आपण नौका खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. काशीसारखा नौका खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 3ही षटकार पाहिजे, पण पहिला नंबर 1 षटकार पाहिजे. नंबर 1 सिक्सर. नंबर 1 थोडा जातोय, तोही रोखला गेला. फिल्डिंग क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मिड विकेटला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, धावत आले. आणि आता संस्कृती 11 रायगड, कुवेत 11 रॉयल रायगड, पोलीस 11, निव्या स्पोर्ट, JU 11 आणि 6व्या संघाच्या दिशेनं चाललाय टीम शिवरत्न.
क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बघितलं डॉट चेंडू सांगता पाहायला मिळतंय. थोडीशी औपचारिकता बाकी आहे कारण शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 36 धावांचा पाठलाग करायचा होता. दोन्ही संघ एका बाजूने मनवेलपाडाचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितला सुमित 11 प्रशांत कोकणातील संघ पाहायला मिळतोय. मनवेलपाडा संघ बघितला शिक्का या ठिकाणी जमवतोय. शिवरत्न मनवेलपाडा संघ जिंकतोय आणि पुढे पाऊल टाकतोय. अभिनंदन. जाऊया आपण खाली जाणार आहोत. DBNची टीम देखील असणार आहे. जवळपास नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे सदस्य देखील असतील. मैदानावरती रोल केला जाणार आहे. त्याच वेळेला सुपर 6चा ड्रॉ होईल. कैलास पाटील आमच्या जोडीने असतील. कैलास चला, संस्कृती 11 रायगड, कुवेत 11 रॉयल रायगड आणि पोलीस 11, निव्या स्पोर्ट्स, जयूस 11 आणि शिवरत्न साई संघ या.